मॉर्निंग ऑल ऑफ यू. आजचा जो मेन टॉपिक आहे आपल्या डिस्कशनचा त्यातला पहिला टॉपिक आहे तो म्हणजे डायरेक्ट सेल बोनस. तर डायरेक्ट सेल बोनसमध्ये आपण सुंदर अशा अपडेट घेऊन आलो. जर बघितलं तर आपल्या प्लॅनमध्ये जवळजवळ 91% आपण डिस्ट्रीब्युशन करतो आणि 91%च्या डिस्ट्रीब्युशनमध्ये डायरेक्ट सेल बोनससाठी आपण 7% आपलं डिस्ट्रीब्युशन असतं. तर ऑलरेडी डायरेक्ट सेल बोनस आपण काही दिवसांपूर्वी इंट्रोड्यूस केला होता आणि तो एकदम सुंदर लेवल आपण त्याचा वापर पण फायदा पण घेतलाय. पण त्याच्यामध्ये आपण एक सुंदर असा अपडेट घेऊन आलोय, ज्या अपडेटमुळं खूप मोठ्या लेवलचं बेनिफिट मिळणार आहे, खूप मोठ्या लेवलचं इन्कम मिळणार आहे आणि खूप मोठा चान्स मिळणार आहे लोकांना, ग्राउंडच्या लोकांना इन्कम करण्यासाठी. तर काय आहे ते अपडेट्स आणि ते कसे स्टार्ट होणार आहे, त्याचा बेनिफिट कसा घ्यायचा, त्या गोष्टी आपण आज पूर्णपणे समजून घेणार आहोत. तर पहिलं जर बघितलं तर डायरेक्ट सेल बोनस पहिला हा ऑल लोकांना दिला जायचा, म्हणजे ऑल डेप्थ पर्यंत असायचा, लेवल वाईज वरती 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 डिस्ट्रीब्युट केला जायचा. तर आता डायरेक्ट सेल बोनस जो आहे हा डायरेक्ट सेल बोनस आता फक्त सिंगल डेप्थ मिळणार आहे. किती सिंगल डेप्थ मिळणार आहे, म्हणजे जो व्यक्ती एखाद्याला स्पॉन्सर करतो त्यावरतीच डायरेक्ट सेल बोनस मिळणार आहे. म्हणजे इथं एक्झाम्पल दिलं, यू आहे, यूने जर एक्सला जॉईन केलं तर तो एक्स व्यक्ती जेव्हा जॉईन होईल तर एक्सला जॉईन केल्यानंतर एक्स व्यक्तीच्या परचेसवरती हा यूला डायरेक्ट सेल बोनस मिळेल. पहिला हा वरती 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 लेवल वाईज दिला जायचा. मग त्यामुळे व्हायचं काय की त्याचं पॉईंट व्हॅल्यू ही कमी यायची आणि जो व्यक्ती जॉईन करत होता त्या व्यक्तीला तेवढं बेनिफिट मिळत नसायचं. पण आता हे केल्यामुळं ह्या व्यक्तीला, जो व्यक्ती डायरेक्ट आपले जास्तीत जास्त लोक जॉईन करतोय, त्या व्यक्तीला डायरेक्ट सेल बोनस खूप मोठा मिळणार आहे, जबरदस्त मिळणार आहे. किती मिळणार आहे, किती मिळू शकतो हे पण मी तुम्हाला लास्टमध्ये माझ्या प्रेझेंटेशन मध्ये समजवणार आहे. तर हे लक्षात ठेवा, डायरेक्ट सेल बोनस हा फक्त सिंगल स्पॉन्सरला मिळणार आहे. आणि तो कुठल्याला मिळणार आहे, जो व्यक्ती ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन करता त्यावेळेला शेवटी बघा, रजिस्ट्रेशन मध्ये एक स्पॉन्सर आयडी टाकला जातो आणि एक डायरेक्ट सेल बोनस आयडी टाकला जातो. तर डायरेक्ट सेल DSB आयडी जो टाकणार आहे त्या आयडीच्या त्या व्यक्तीला हा डायरेक्ट सेल बोनस मिळणार आहे. मग डायरेक्ट सेल बोनसला डायरेक्ट इमिजिएटच पाहिजे असं नाहीये. डायरेक्ट सेल बोनसला तुम्ही एकमेकाच्या खाली जरी आयडी टाकलेले असेल, एकमेकाच्या खाली एच्या खाली बी, तुम्ही तुमच्या खाली ए आला, एच्या खाली बी आला, बीच्या खाली तुम्ही जर एक्सला प्लेस केलं आणि एक्स प्लेस करताना तुम्ही स्पॉन्सर बीच ठेवला पण तुम्ही DSB आयडी हा यूचा टाकला तर यूला त्या एक्स वरती डायरेक्ट सेल बोनस मिळेल. क्लिअर सगळ्यांना? येस सर. म्हणजे प्लेसमेंट कुठेही असू द्या पण DSB आयडी जो दिला जाईल त्या व्यक्तीवरती डायरेक्ट सेल बोनस मिळेल. ही खूप मोठी गुड न्यूज आहे मित्रांनो, कारण खूप मोठा फायदा याच्यातून होतो. म्हणजे आपल्याला मल्टिपल स्ट्रक्चर वेगळं लेवल लावायची गरज नाही, एका स्ट्रक्चरवरती आपण खूप चांगलं इन्कम घेऊ शकतो. तर डायरेक्ट सेल बोनससाठी ही कंडिशन असेल की तो एकाच डेप्लेला जाईल. तर दुसरा मुद्दा काय, दुसरा पॉईंट आहे, डायरेक्ट सेल बोनस हा आता परचेसवर पण मिळणार आहे आणि सेल परचेसवर पण मिळणार आहे. म्हणजे पहिला डायरेक्ट सेल बोनस हा फक्त नवीन लोक जॉईन केल्यावरच दिला जायचा. नवीन जॉईनिंग जर माझ्या या महिन्यात मी जर एखाद्याला जॉईन केलं आणि त्यांनी जर या महिन्यात परचेस केलं तर मला डायरेक्ट सेल बोनस मिळायचा. पण आता डायरेक्ट सेल बोनस आता पुन्हा पुन्हा लोकांनी परचेस केलं तरी पण तुम्हाला मिळणार आहे, रिपर्चेसवर पण मिळणार आहे. मग ते किती रिपर्चेस पर्यंत मिळणार आहे, ते मिळणार आहे 30,000 PVच्या रिपर्चेस पर्यंत. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी मागच्या महिन्यामध्ये नामदेव सरांना बिझनेसमध्ये जॉईन केलं आणि नामदेव सरांनी मागच्या महिन्यामध्ये 10,000 PV 15,000 PV केले होते आणि नामदेव सरांनी या महिन्यात पुन्हा 15,000 केले, तर मला मागच्या 15 महिन्यात पण मला डायरेक्ट सेल बोनस जर मिळालेला असेल तर या महिन्यात पण मला परत पुन्हा त्यांच्या परचेसवरती डायरेक्ट सेल बोनस मिळेल. बघा, ही खूप मोठी शॉकिंग न्यूज आहे मित्रांनो. हा. डायरेक्ट सेल बोनस हा फक्त आणि फक्त हा पहिला न्यू परचेसवरच दिला जायचा, आता रिपर्चेसवरही मिळणार आहे अप टू 30,000 PV. पण कोणाची 30,000 PV? त्या व्यक्तीचे सेल PV, ना की क्युम्युलेटिव्ह PV. इथं काही लोकांची गडबड होते, त्यांना वाटतं त्याचे टोटल PV, टोटल नाही, त्याच्या सेल परचेसवरती. म्हणजे मी नामदेव सरांना जर जॉईन केलं तर नामदेव सरांची सेल्फ परचेस जोपर्यंत 30,000 होत नाही तोपर्यंत. मग याला लिमिट काय, याला याला लिमिट 1 महिना नाही, 2 महिने नाही, 3 महिने नाही, 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, तुमच्या पार त्यांच्या पार सगळं जाईपर्यंत ते तुम्ही कधी 30,000 PV करा तेव्हापर्यंत तुम्हाला डायरेक्ट सेल बोनस तुम्हाला मिळणार आहे. क्लिअर सगळ्यांना? येस सर, येस सर, खतरनाक. मग मागच्या महिन्यामधलं जॉईनिंग असू द्या किंवा मी या महिन्यात जॉईनिंग करू द्या, त्या व्यक्तीने मग तो व्यक्ती रिपर्चेस कसं कसं करू शकतो. फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्ती रिपर्चेस करू शकतो, पहिल्या महिन्यामध्ये त्यांनी सनेज कॉर्नर केलं, दुसऱ्या महिन्यात पुन्हा सनेज कॉर्नर केलं तरी तुम्हाला जमल. किंवा त्यांनी या महिन्यामध्ये सनेज बास्केट केलं आणि 4 महिने लगातार सनेज बास्केट केलं तरी पण 30,000 PV होईपर्यंत तुम्हाला पैसे मिळतील. किंवा या महिन्यात 2.5 PV केले आणि लगातार 1 वर्ष 12 महिने जर त्यांनी 2.5 PV केले तरी सुद्धा तुम्हाला त्यांच्या 1 वर्षाच्या कन्सिस्टन्सीवरती सुद्धा डायरेक्ट सेल बोनस मिळेल. म्हणजे लोकांनी इथून पुढे जर कन्सिस्टन्सी जरी केल्या तुमच्या डायरेक्टच्या लोकांनी तरी सुद्धा तुम्हाला इन्कम तर, बाकीचे इन्कम तर मिळेलच मिळेल, पण डायरेक्ट सेल बोनसही तुम्हाला मिळणार आहे. नेक्स्ट जर बघितलं, डायरेक्ट सेल बोनसचा पॉईंट चार्ट असा असणार आहे, जो 1250च्या पट्टीत असणार आहे. तो पहिला पण 1250च्या पट्टीत होता, आता पण तसं असणार आहे 1250 PVच्या पट्टीत.
तर 1250 पीव्हीला 1 पॉईंट, 2.5 आरपीव्हीला 2 पॉईंट, 5 आरपीव्हीला 4 पॉईंट, असे करत करत तुम्हाला सनेज कॉर्नरला 12 पॉईंट, होम शॉपीला 20 पॉईंट आणि 30 आरपीव्हीला 24 पॉईंट. म्हणजे आता एका व्यक्तीवरती पहिलं कॅपिंग होतं फक्त 12 पॉईंटचं, आता ते 24 पॉईंट पर्यंत कॅपिंग गेलेलं आहे. आणि ते कॅपिंग हे नुसतं परचेसवर नाही तर सेल रिपर्चेसवर पण आहे. म्हणजे एका व्यक्तीवरती आपण 24 पॉईंट डायरेक्ट सेल बोनस जनरेट करू शकतो. क्लिअर सगळ्यांना? येस सर, येस सर. पण हे 1250 पटीतच पाहिजे. हे जर तुम्ही म्हटले की 3250 झाले, 3350 पीव्ही झाले, तर 2.5 आरपीव्हीच्या पटीत जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे. आता याच्यात अजून एक फायदा सांगतो की वन टाइम इन्व्हेस्ट पाहिजे असं नाहीये, मल्टिपल इन्व्हेस्ट मिळून जरी झालं एका महिन्यात तरी पण मिळणार आहे बरं का. येस. हॅलो. म्हणजे 15,000 पीव्ही त्या व्यक्तीने वन टाइम नाही केले, थोडे थोडे करत केले एका महिन्यात, तर एका महिन्यात जेवढे पीव्ही येणार आहे क्युम्युलेटिव्ह टोटल त्यांचे सेल पीव्ही, त्या पीव्हीवर तुम्हाला पॉईंट कॅल्क्युलेट होणार आहे. एखाद्या व्यक्तीने 2.5 आरपीव्ही पण 2 टप्प्यात केले असतील तरी पण त्यांना तुम्हाला 2 पॉईंट मिळणार आहे. एका महिन्यामध्ये येणारे पीव्हीच्या अगेन्स्ट तुम्हाला ते पैसे मिळतील. क्लिअर झाला तिसरा पॉईंट? येस सर, येस सर. नेक्स्ट पॉईंट आहे चौथा पॉईंट, तो म्हणजे हा डायरेक्ट सेल बोनस कोणाला मिळणार? डायरेक्ट सेल बोनस मित्रांनो सगळ्या ऍक्टिव्ह डिस्ट्रीब्युटरला आता मिळणार आहे. पहिलं जर बघितलं तर डायरेक्ट सेल बोनस घेण्यासाठी बिझनेस बिल्डिंग बोनस, एलडीबी वगैरे इन कंडिशन कंपल्सरी होत्या. पण आता डायरेक्ट सेल बोनस हा ऑल डिस्ट्रीब्युटरला मिळणार आहे. पण कुठल्या? ऍक्टिव्ह डिस्ट्रीब्युटरला. मग त्या व्यक्तीला म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती बिलो सिल्वर आहे, तर त्या व्यक्तीने सेल्फ परचेस आपल्या आयडीचं केलेलं असावं. त्यांचं सेल्फ परचेस फॉर एक्झाम्पल बिलो सिल्वरचं सेल्फ परचेस रिक्वायरमेंट किती आहे? 500 पीव्ही. जर त्या व्यक्तीने 500 पीव्ही स्वतःच्या आयडीवर केले असतील तर त्या व्यक्तीला डायरेक्ट सेल बोनस मिळेल. त्या व्यक्तीवर तो व्यक्ती डायरेक्ट सेल बोनस घेऊ शकतो. म्हणजे जो व्यक्ती डायरेक्ट सेल बोनस घेणार आहे त्या व्यक्तीचा सेल्फ परचेस कंपल्सरी असावं. सेल्फ परचेस जर नसेल तर डायरेक्ट सेल बोनस निघणारच नाही, डायरेक्ट वॉश आउट होऊन जाईल. क्लिअर सगळ्यांना? येस नाही तर सर. म्हणतात ती इन्कम निघल आणि पुढच्या महिन्यात केल्यावरती मिळेल का, तर नाही होणार असं. तर जर त्या महिन्यात केला असेल तरच डायरेक्ट सेल बोनस दिला जाईल. मग पर्लला 500 पीव्ही, एमराल्डला गोल्डला 1000 पीव्ही, म्हणजे डिस्ट्रीब्युटर टू पर्ल 500 असतात, एमराल्ड टू गोल्ड 1000 असतात, प्लॅटिनमला 1500 असतात, डायमंडला 2500 असतात आणि क्राऊन अँड अबोवला 3000 पीव्ही असतात. तर ह्या असतात परमनंट रँक. ह्या त्या महिन्यात अचीव्ह केलेली रँक नाहीये. परमनंट रँकच्या अगेन्स्ट तुम्हाला जे तुमचं रिक्वायरमेंट आहे, तुमची रँक काय आहे त्याप्रमाणे तुम्हाला सेल्फ परचेस त्या महिन्यामध्ये असणं मस्ट आहे. क्लिअर? मग एखादा पर्ल आहे त्याला सुद्धा त्या पद्धतीने करावं लागेल. कुठल्या असू द्या त्याला त्या रँक प्रमाणे करावं लागेल. ही झाली चौथी. आणि याच्यामध्ये पाचवी एक ऍडिशनल कंडिशन मी तुम्हाला सांगतो. ती म्हणजे जो व्यक्ती पर लँड अबो व्यक्ती आहे परमनंट रँकने, ना की मेंटेन रँकने, परमनंट रँकने जो व्यक्ती पर लँड अबो आहे त्या व्यक्तीला जर तो व्यक्ती बिझनेस बिल्डिंग सुद्धा अचीव्ह करत नाही, त्यांनी जरी केलं नसेल तरी सुद्धा त्या व्यक्तीला डायरेक्ट सेल बोनस आता मिळणार आहे. क्लिअर? येस सर. म्हणजे पहिलं बीबीबी करावं लागायचं, साईड व्हॉल्यूम 25 आरपीव्ही करावंच लागायचं, एका लेगला 28 आरपीव्ही करावं लागायचे, तेव्हा डायरेक्ट सेल बोनस मिळायचा. आता डायरेक्ट सेल बोनसला कुठलीही कंडिशन नाही, फक्त एक छोटी कंडिशन त्यांना असेल, जे पर लँड अबोव लोकांना त्यांना त्यांच्या आयडीच्या रिक्वायरमेंटच्या डबल परचेस करावं लागेल. त्यामध्ये चार्ट दिलाय मी, ते फक्त पर एमराल्ड गोल्ड आणि प्लॅटिनम लोकांना आहे, डायमंड अबोवला नाही. ओके. पर्लला 1000 पीव्हीचा परचेस करावा लागेल जर तो बीबीबी घेत नाही. ही कंडिशन पुन्हा रिपीट ऐका, रिपीट ऐका, रिपीट ऐका. जर पर्ल व्यक्ती जर बीबीबी पण अचीव्ह करत नाही, तो परमनंट रँकनी पर्ल आहे, परमनंट रँकनी पर्ल आहे आणि तो बीबी पण अचीव्ह करत नाही, तर त्या व्यक्तीला डायरेक्ट सेल बोनस घेण्यासाठी 1000 पीव्हीचं सेल परचेस करावं लागेल. क्लिअर? जर तो एमराल्ड असेल तर 2000 पीव्ही करावं लागेल, गोल्ड असेल तर पुन्हा 2000 पीव्ही, प्लॅटिनम असेल तर 3000 पीव्ही आणि डायमंड डायरेक्टर असेल तर 3000 पीव्ही. कुणाला? जे बीबीबी घेत नाहीत. पण जे बीबीबी घेतात त्या लोकांना डबल परचेस करायची गरज नाही. त्यांनी आपल्या रँक प्रमाणे, जसं प्लॅटिनम जर बीबीबी घेतोय, बिझनेस बिल्डिंग बोनस घेतोय, तर त्यांना 1500 पीव्ही केले तरी चालतील. क्लिअर? येस सर. समजलं? किती लोकांना समजलं? थंब करा. ही कंडिशन समजणं गरजेचं आहे. ग्रेट. तर हा आहे बिझनेस बिल्डिंग बोनस जे नॉन अचिव्हर आहेत त्या लोकांसाठी. पण जे पर लँड अबोव आहेत, जे सिल्वर आहेत, त्याचा बीबीचा त्यांना संबंध नसतो, त्यामुळे त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये. जे बिलो सिल्वर आहेत त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये. हे फक्त पर लँड अबोव परमनंट रँकने झालेल्या लोकांसाठी. तर ह्या पद्धतीने तुम्हाला सेल परचेस करावं लागेल. सहावी कंडिशन आहे डायरेक्ट सेल बोनस. हा जो आहे हा 1 एप्रिल पासून तुम्ही डायरेक्ट मारलेल्या आयडीवर तुम्हाला मिळणार आहे. क्लिअर? जे आयडी तुमच्या रजिस्ट्रेशन मध्ये 1 एप्रिल 2025 नंतर रजिस्ट्रेशन झालेले आहेत
त्या आयडीवर झालेल्या जुन्या लोकांसाठी जे त्या आयडीवरच तुम्हाला डायरेक्ट सेल बोनस मिळणार आहे. म्हणजे जर तुमचं तुमच्या डायरेक्टमध्ये एखादा व्यक्ती तुम्ही डायरेक्ट सेल बोनस लावला आहे आणि तिचं जॉईनिंग जर जुनं असेल 1 वर्षापूर्वीचं 6 महिन्यापूर्वीचं, तर त्यावर तुम्हाला डायरेक्ट सेल बोनस आता रिपीट मिळणार नाही. तो ऑलरेडी कॅल्क्युलेट झाला होता त्यावेळेला. आता तुम्हाला जे आयडी 1 एप्रिल नंतर रजिस्टर झाले तुमच्या स्ट्रक्चरमध्ये, तुमच्या डीएसबी मध्ये, नुसतं स्ट्रक्चरमध्ये डीएसबी मध्ये, त्या व्यक्तीवरती तुम्हाला डायरेक्ट सेल बोनस मिळणार आहे. क्लिअर सगळ्यांना? येस सर. समजलं? म्हणजे इथं कन्फ्युजन हे नका करू की तुमचा आयडी 1 एप्रिलच्या नंतरचा पाहिजे, तुमचा नाही. तुमच्या स्पॉन्सर डायरेक्ट सेल बोनस मध्ये येणारे आयडी, तुमचा आयडी 5 वर्षापूर्वीचा असू द्या, 3 वर्षापूर्वीचा असू द्या, 2 वर्षापूर्वीचा असू द्या, तुम्हाला पण डायरेक्ट सेल बोनस मिळेल. फक्त तुमच्या अंडर जे नवीन आयडी आलेले आहेत ते 1 एप्रिल नंतरच्या नंतर असावेत. क्लिअर? किती लोकांना आपण पॉईंट क्लिअर झाला? थंब करा. येस सर. येस सर. ओके. 7वा पॉईंट आहे, डायरेक्ट सेल बोनस घ्यायचा असेल तर डायरेक्ट सेल बोनस तुम्हाला ओल्ड आयडी वर पण मिळेल. ओल्ड आयडी वरती पण मिळणार आहे. पण कुठल्या आयडी वरती? जर जे आयडी 1 एप्रिल नंतर रजिस्टर झालेले आहेत. 6वी आणि 7वी कंडिशन मध्ये सिमिलरिटी आहे, पण ही रिपीट पुन्हा का केली? कारण समजा जुन्या लोकांवर मिळेल का सर? तर हो मिळेल, पण जे आयडी 1 एप्रिल नंतर रजिस्ट्रेशन झाले त्याच आयडी वरती मिळेल. क्लिअर? आणि इथून पुढे तुम्ही जे करणार त्या आयडीवर पण मिळेल तुम्हाला, त्यांचे 30,000 PV पूर्ण होईपर्यंत. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एक व्यक्ती आहे, त्यांचा आयडी जॉईनिंग झाला आहे 10 एप्रिलला, आणि त्यांनी एप्रिल महिन्यामध्ये 5 RPV केलेले आहेत, त्यांनी मे महिन्यामध्ये 5 RPV केलेत, आणि त्यांनी जून महिन्यामध्ये 5 RPV केलेत. तर टोटल पीव्ही किती झाले त्यांचे? 15,000 PV. मग अजून त्यांच्याकडे किती लिमिट शिल्लक आहे? 15,000 PVचं. मग त्यांनी जर या महिन्यामध्ये 15,000 PV केले तरी पण तुम्हाला डायरेक्ट सेल बोनस मिळणार आहे. क्लिअर? येस. येस सर. येस सर. क्लिअर? चलो. तर ह्या आहे डायरेक्ट सेल बोनसच्या आपल्या 7 मेजर अपडेट्स, 7 मेजर कंडिशन्स असतील. ह्या रिपीट समजून घ्या. समजलं नसेल तुमच्या अपलाईनला विचारा. कुठले कन्फ्युजन असेल त्या कन्फ्युजन मध्ये राहू नका, हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. आता ह्या डायरेक्ट सेल बोनसचा बेनिफिट कसा मिळणार आहे? तर ह्या डायरेक्ट सेल बोनसचे मित्रांनो, टेंटेटिव्ह जर बघितलं तर पॉईंट व्हॅल्यू जी पहिली बघितली तर 70-75 रुपयाची, आणि त्याच्यातून आपल्याला 75% मिळायची. म्हणजे 50 रुपये एका डायरेक्ट सेल बोनसवर मिळायचे. आता डायरेक्ट सेल बोनसचे पॉईंट व्हॅल्यू इथं टेंटेटिव्ह मी दाखवली 175 ते ₹250 दाखवली. पण ही पॉईंट व्हॅल्यू ऍक्च्युली 250-250 पर्यंत पण जाऊ शकते. होऊ शकतं 250 350 पण होऊ शकते. हॅलो? क्लिअर आहे? येस. हे अपडेट्स आहेत. हे प्रत्येक वेळेला तुम्हाला माहिती आहे व्हेरी होत असतात. पॉईंट्स हे व्हेरी होत असतात आपल्या बिझनेसनुसार, नुसार ते खालीवर होत असतात. पण हे 250 पर्यंत पण जाण्याची दाट शक्यता आहे. कशी शक्यता आहे म्हटलं मी? दाट. हॅलो, कशी म्हटलं मी? दाट. दाट शक्यता आहे की पॉईंट व्हॅल्यू हायर लेवलला पण होऊ शकते. ज्यावेळेस आता आपण ट्रायल घेतली मागच्या पेआउट्स वरती, तर ती खूप मोठ्या ह्यूज लेवलला आलेली आहे. ती पॉईंट व्हॅल्यू 270-280 प्लस गेलेली आहे आता. ओके. तर त्यामुळं ऍव्हरेज ही आपण 175 ते 250, पण आपला माइंडसेट आपण ठेवूया की ही 200 रुपयाच्या कॅल्क्युलेशन आपण चेक करूया. किती? 200 रुपये जर पॉईंट व्हॅल्यू आले तर काय होईल? 250 आले तर व्हेरी गुड, 250 आले तर मग तर सोन्याहून पिवळं, आणि 250 आले तर मग तर चंगळच चंगळ आहे. बरोबर ना? पण आपण 200 रुपयाच्या कॅल्क्युलेशनने बघूया की किती बेनिफिट मिळू शकतं. मग इथं पहिलं एक्झाम्पल आहे. त्या एक्झाम्पल मध्ये एक्स व्यक्तीला तुम्ही 2.5 RPV जॉईन केलं, म्हणजे तुमच्या डायरेक्ट मध्ये एखादा व्यक्ती 2.5 RPV आला तर तुम्हाला डायरेक्ट सेल बोनस किती मिळू शकतो? तर ऍव्हरेज जवळजवळ जर पाहिलं तर 400 रुपये डायरेक्ट सेल बोनस मिळू शकतो. ही जर 250 रुपये आले तर 450, 250 आले तर 500 रुपये. म्हणजे एका 2.5 RPVला 2 पॉईंट असतात. 2 पॉईंट इंटू 200 म्हणजे किती झाले? 400 रुपये काय झाले? डायरेक्ट सेल बोनस ही मित्रांनो इन्कम झालं. 400 रुपये. विचार करा, चेक करा की एक डायरेक्ट वरती 2.5 RPV म्हणजे फक्त 5,000 रुपयाचं जॉईनिंग सर. 5,000 रुपयाच्या जॉईनिंग वरती तब्बल 400 रुपये, 400 ते 450 ते 500 रुपये पण जाऊ शकते. म्हणजे जवळजवळ 8 ते 10% इन्कम कशाचं मिळणार नामदेव सरता लोकांना? फक्त डायरेक्ट सेल बोनसचं. बरं. आता जर सनेज बास्केटने एखाद्याला जॉईन केलं तर 6 पॉईंट असतात. 6 इंटू 200 केलं तर 1,200 रुपये. ते 250 केले तर, ते जर 250 केले तर 1,500 रुपये. म्हणजे एक सनेज बास्केटने जर मी कोणाला जॉईन करतोय किंवा मी त्यांना रिपर्चेसही करायला लावतोय ना, आता जॉईनच नाहीये, रिपर्चेसही करायला लावतो तरी पण 1,200. म्हणजे मी एखाद्याला कन्सिस्टन्सी जरी करायला लावली माझ्या डायरेक्ट सेलच्या व्यक्तीला, तरी मला 400-500 कुठून येणार आहे? डायरेक्ट सेल बोनस मधून मिळणार आहे. मला सनेज बास्केट करायला लावलं तर मला 1,200 ते 1,500 मिळणार आहे. इतकी मोठी ताकद आहे डायरेक्ट सेल बोनसची. विचार करा किती मोठं इन्कम झालंय. 8 ते 10% इन्कम फक्त डायरेक्ट सेल बोनस मध्ये. आणि त्यानंतर जर बघितलं तर सनेज कॉर्नरने जॉईन केलं तर बापरे, मग तर 2,400 रुपये. 2,400 ते जवळजवळ 200 ने 2,400 होतात. पण ते जर 250 केलं तर 3,000.
3,000 रुपये. हॅलो, ओय झोप आली काय सकाळी सकाळी? कोणाला का डोक्यात मुंग्या आल्या? हो, 2,400 रुपये. विचार करा, 2,400 ते 3,000 रुपये डायरेक्ट सेल बोनस इन्कम मिळू शकतं. आणि चौथी स्टेप आहे. चौथी स्टेप मध्ये जर सनेज होम शॉपिंग जॉईनिंग केलं तर बाप रे बाप, 4,000 रुपये. 4च नाही तर 4.5 पण जाईल किंवा 5 पण जाईल. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर मी होम शॉपिंग माझ्या टीम मध्ये देतो, फक्त डायरेक्ट सेल बोनसचं इन्कम एवढं जाणार आहे. मग ते परचेस मध्ये असू द्या किंवा सेल परचेस मध्ये असू द्या, रिपर्चेस मध्ये असू द्या. आता हे झालं फक्त डायरेक्ट सेल बोनस. पण याच्यामध्ये आपल्या प्लॅनचं इन्कम ऍड केलं तर काय होईल बरं? खतरनाकच. बघायचं काय, प्लॅनचं इन्कम जर ऍड केलं तर बाकीचे जे आपले 11 इन्कम पैकी एक इन्कम संपलं. एक आपला रिटेल प्रॉफिट असतो म्हणजे 10 इन्कम, बरोबर. 10 पैकी एक समजा डायरेक्ट सेल बोनस मायनस केला, शिल्लक किती राहिले? 9 इन्कम. हे 9 इन्कम जर ऍड झाले, याच्यामध्ये सगळं आपलं परफॉर्मन्स बोनस, आपला फ्रंटलाईन बिल्डिंग बोनस, आपला बिझनेस बिल्डिंग, ट्रॅव्हल बोनस, कार बोनस, हे सगळे बोनस जर ऍड झाले एलडीबी बिल्डीबी, तर मग किती इन्कम देऊ शकते? आपण नेहमी सांगतो की आपला प्लॅन जर तुम्ही सगळे इन्कम अचीव्ह केलं तर 8 ते 12% इन्कम मिळतं. 8 ते 13%, ऍव्हरेज आपण 10% सांगतो, बरोबर. मग आता 2.5 आरपीवी जर विचार केला तर रुपीज मध्ये 2.5 आरपीवीच्या रुपीज मध्ये बिझनेस किती झाला? 5,000. 5,000 रुपयाचा. 5,000च्या 10% विचार केला तर किती झाला? 500 रुपये. 500 रुपये. म्हणजे 10% जरी ऍव्हरेज आला तर 500 ते आणि इकडून 400 500. म्हणजे जर विचार केला तर एका जॉईनिंग वरती तब्बल 800 ते 1,000 रुपये मिळणार आहेत आता. हॅलो, ग्रेट. जबरदस्त. 800 ते 1,000 म्हणजे 5,000च्या जॉईनिंग वरती रामदेव सर 800 ते 1,000 म्हणजे किती झाले? जवळजवळ 20%. 20%. 20%. 20% इन्कम. हॅलो, समजतंय? 20% इन्कम मिळणार आहे इथं. 20% इन्कम सर जॉईनिंग मध्ये. मॅचिंग प्लॅन सोडा ना तर जगातला कुठलाही प्लॅन आणा, कुठल्याही प्लॅन मध्ये जॉईनिंग मध्ये एकही सिंगल कंपनी मित्रांनो एवढं इन्कम देत नाही. ते पण एवढ्या प्युअर प्रोडक्टला घेऊन, त्या पण रिअल कॉस्टिंगला घेऊन. हे यस सर. लक्षात घ्या. फर्स्ट कंपनी आहे आज, इंडियाच नव्हे तर वर्ल्ड मध्ये फर्स्ट कंपनी म्हणावं लागेल की जे अशा सुंदर प्रोडक्ट वरती एवढं इन्कम द्यायला तयार झाले आता. क्लिअर? त्यानंतर जर बघितलं तर सनेश बास्केटने केलं तर 2,400 ते 2,800. बघा ना, 2,500च्या आसपास 2,500, 2,400 ते 2,800 सनेज बास्केटने मिळतील. कॉर्नरने केलं तर 5,000 ते 5,400 सनेज कॉर्नरने केलं तर. म्हणजे एक सनेज कॉर्नर जर रामदेव सर आता टीम मध्ये आला ना तर तब्बल किती प्रॉफिट इन्कम निघणार आहे? तब्बल जवळ 5,000 रुपये. 5,000 रुपये एक सनेज कॉर्नर परचेस असू द्या किंवा न्यू जॉईनिंग असू द्या. आणि जर होम शॉपी असेल तर 8 ते 9,000 रुपये. किती? 8 ते 8 9. ते 9,000 रुपये एक होम शॉपी. आता एक होम शॉपी आपल्या बाईकला पण आहे. आपल्या बाईकला पण 25 आरपी. म्हणजे एक जर इलेक्ट्रिक बाईक जरी विकली ना आता तर 8 ते 9,000 रुपये मिळणार आहे सर. एवढं तर शोरूम वाल्याला नाहीये 50-50 लाख, 1-1 करोड रुपये इन्व्हेस्टमेंट करून. हो, राईट. त्यांना प्रॉफिट नाहीये तेवढं प्रॉफिट आपल्याकडे एका जॉईनिंग वर आता मिळणार आहे. क्लिअर सगळ्यांना? यस सर. यस सर. खतरनाक. तर चला आपण बघू, जर 4 डायरेक्ट एखाद्याने केले तर किती इन्कम मिळेल? 4 डायरेक्ट केलं तर समजा 4 जॉईनिंग 2.5 आरपीवीचे केले तर बघा जवळजवळ 1,600 रुपये काय झाले? डायरेक्ट सेल बोनस झाला. 1,600 रुपये डायरेक्ट सेल बोनस. आणि जर 2 पॉईंट इंटू 4 म्हणजे झाले 8.8 इंटू 200, 1,600 पॉईंट. 1,600 पॉईंट. आणि प्लस प्लॅन मधलं जर इन्कम एकत्र केलं तर 3 ते 4,000 रुपये झाले ना. यस सर. यस सर. आता तो कुठल्या रँकला याच्यावर डिपेंड आहे. तो बिलो सिल्वर असेल तर थोडं कमी मिळेल, सिल्वर असेल तर थोडं जास्त मिळेल, आणि पल अबो अशा लेवलला असेल तर मग तर काय इन्कमच इन्कम, एलडीबी वगैरे घेत असेल तर. म्हणजे 3 ते 4,000 रुपये आता कशाला मिळणार आहेत? 4 डायरेक्ट केल्या केल्या. विचार करा. त्यानंतर जर त्यांनी समजा सनेज बास्केटचे 4 डायरेक्ट केले, इथं सॉरी चुकलं, 500 नाही ते 750. सनेज बास्केटचे 4 डायरेक्ट केले तर 4,800 रुपये. राईट. आणि टोटल जर केले तर किती झाले? 10,000 ते 11,000 रुपये 4 सनेज बास्केटच्या टीम मध्ये आल्या तर. हॅलो, येस येस येस. खतरनाक. बघा. आणि त्यानंतर जर सनेज कॉर्नरने 4 जॉईनिंग केले, सनेज कॉर्नरने, तर किती इन्कम मिळेल? सनेज कॉर्नर 4 जॉईनिंग जर झाले तर इन्कम जाईल मित्रांनो तब्बल 9,600 फक्त डायरेक्ट सेल बोनस पॉईंट. आणि आता हा फ्रेश डिस्ट्रीब्युटर आहे असं पकडा, तरी सुद्धा हा 4 सनेज कॉर्नर केल्यामुळे कोण झाला? त्यांचे सेल्फ परचेस पकडून हे झाले प्राईम सिल्वर. प्राईम सिल्वर जर मेंटेन ठेवलं किंवा एलडीबी बिल्डीबी असं काही केलं तर मग तर मित्रांनो इन्कम जाणार आहे तब्बल 18 ते 20,000 रुपये. खतरनाक. म्हणजे एक प्राईम सिल्वर डायरेक्टर जर एका महिन्यात झाला ना आणि त्यांनी जर डायरेक्ट करून जर केला तर मित्रांनो 18 सिल्वर डायरेक्टरचं इन्कम यायचं पहिलं 8 ते 10,000 रुपये, आता येणार आहे 18 ते 20,000 रुपये. डबल इन्कम. जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे कॅल्क्युलेशन साठी. खतरनाक. एकदम रॉकिंग 2x इन्कम झालंय.
ग्राउंडला मित्रांनो पडद्याला आग लावायला खूप मोठा स्कोप मिळाला आहे तुफान लेवलचा. किती येस लोकांना सर. वाटतं सर मजा येणार आहे खतरनाक. जबरदस्त मजा खतरनाक. येणार सर आता. आणि पुढचं येस सर, बघा येस सर, होम जबरदस्त शॉपिंग. walking. होम शॉपिंगचं कॅल्क्युलेशन इथं होम शॉपिंग म्हणा किंवा तुम्ही काय म्हणा इथं 4 बाईक विका काही करा 4-2.5 PVचे जर परचेस झाले तर 1,600 रुपये येणारे पॉइंट डायरेक्ट सेल बोनसचे आणि प्लॅन मधून मिळणारे 30 ते 35 हजार रुपये. हॅलो हॅलो समजतंय म्हणजे Yes. एका याच्यावरती 8 ते 9 हजार रुपये मिळतात तर विचार करा किती इन्कम झालं. मग आता नामदेव सर एखाद्या व्यक्तीला आता काय बनायचंय केरळ याच्यावर बनायचंय केरळ आणि तो डिस्ट्रीब्युटर फ्रेश आहे बरं का फ्रेश. हॅलो तो कोण आहे फ्रेश आहे फ्रेश. तर आज तो join. व्यक्तीने आता जर 5 होम शॉप्या काढल्या ना सर या पुढच्या 6 दिवसात तरी झालं ना सर तो 5 ते 5-6 होम शॉप्या केल्या तरी तो केरळ याच्यावर बनणार आहे. समजलं का. Right. Yes, sir. म्हणजे पहिलं 1.5 लाख PV वरती 25-30 हजार चेक निघायचा पण आता ते 1.5 लाख PV जर डायरेक्ट मध्ये असतील ना तर 45,000 पण चेक निघू शकतो. हॅलो Yes, sir. Yes, sir. समजणे वाले को इशारा काफी आहे. Yes, sir. चलो इतका मोठा बेनिफिट आहे मित्रांनो. तर किती लोकांना डायरेक्ट सेल बोनस रॉकिंग लेवलचं इन्कम आहे. Yes, sir. खतरनाक. गुड न्यूज आहे. आणि मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगतो हे डायरेक्ट सेल बोनस आपण इम्प्लिमेंट करत आहोत ह्या जुलै महिन्याच्या पे आउट पासनं. या महिन्याचं पण इन्कम त्यामध्ये कॅल्क्युलेट केलं जाणार आहे. या महिन्याच्या पण याच्यामध्ये मिळणार आहे. तर आता प्लॅनिंग करा काय करायचं पुढच्या 6 दिवसात. रेडी तर चलो Yes, sir. मित्रांनो इथंच मी थांबेल.